नमस्कार. आणि आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी एक छोटीशी रिक्वेस्ट करते तुम्हाला. जसं की पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये मी रिक्वेस्ट केलीच आहे, पण तरीसुद्धा माझी हंबल रिक्वेस्ट समजा. जमलं तर प्लीज व्हिडिओ खाली प्रश्न मला विचारत जा, कमेंट करत जा. आता नेहमीसारखंच बऱ्याच लोकांनी मला परत मेसेंजर आणि इन्स्टाला मेसेज करून प्रश्न विचारले आहेत. त्याच्यामध्ये एक कॉमन क्वेश्चन मला रिपीटेडली विचारला आहे, तो म्हणजे डॅन्ड्रफ. तर आजचा हा व्हिडिओ मोस्ट रिक्वेस्टेड डॅन्ड्रफ या टॉपिकवर होणार आहे. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुम्ही कधी विचार केलाय का की केसांमधला डॅन्ड्रफ हा शोल्डरवर पडत असतो? म्हणजे जेव्हा आपण डार्क कलरचे कपडे यूज करतो, टी शर्ट किंवा कुर्ती किंवा साडीज जेव्हा डार्क कलरमध्ये असतात, ब्लॅक, नेव्ही ब्लू, तर ते पडलेला डॅन्ड्रफ आपल्याला पटकन दिसून येतो, म्हणजे हायलाईट होत असतो. तेव्हा समजतं की डॅन्ड्रफ हा शोल्डरवर पडतो आहे. पण असे पण काही लोक आहेत जे म्हणतात की मला तर डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम नाहीये, कारण माझ्या शोल्डरवर डॅन्ड्रफ वगैरे पडत नाही, पण तरीही मला खाज का येते. आता एक महत्त्वाची गोष्ट, तुमच्यापैकी किती जणांनी डॅन्ड्रफ कमी व्हावा म्हणून लिंबू यूज केलाय, कोरफड सुद्धा यूज केलंय आणि दही सुद्धा यूज केलंय. एवढंच नाही तर महाग शॅम्पू सुद्धा यूज करून झालेत. जर यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त आपण डॅन्ड्रफ नाही डिस्कस करणार आहोत, तर डॅन्ड्रफ एकदा गेला की परत परत का येतोय, घरगुती जे आपण उपाय करतोय ते का फेल होत आहेत, शिवाय हे उपाय आपल्याला कोणत्या वेळेला उपयोगी पडतील आणि मग कोणत्या सिच्युएशनमध्ये डॉक्टरकडे गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण एक गोष्ट समजून घेऊयात की प्रत्येकाच्या केसांमध्ये होणारा डॅन्ड्रफ हा एकसारखा नसतो. आजपर्यंत आपल्याला इतकंच माहिती आहे, डॅन्ड्रफ म्हणजे काहीतरी व्हाईट पार्टिकल्स, पांढरे कण असणारा एखादा तो प्रकार आहे जो प्रत्येकाच्या केसांमध्ये होत असतो. पण प्रत्येक डॅन्ड्रफ हा सारखाच नाहीये, तो वेगवेगळा असू शकतो. जसं की आता एखाद्याच्या आपण केसांमध्ये सहज जरी हात फिरवला तर ते व्हाईट छोटे छोटे पांढरे कण असे शोल्डरवर पडतात, इथे या पोर्शनला ते दिसून येतात. तर या प्रकारातल्या डॅन्ड्रफला आपण ड्राय डॅन्ड्रफ असे म्हणतो. स्पेशली हा ज्यांची स्किन ड्राय आहे अशा लोकांच्या मध्ये ड्राय डॅन्ड्रफ हा जास्त होत असतो. स्पेशली हिवाळ्याच्या सीझनमध्ये किंवा ज्या लोकांना सवय आहे अगदी गरम गरम पाण्याने हेअर वॉश करायचा, तर अशा लोकांच्या मध्ये सुद्धा ड्राय डॅन्ड्रफ आपल्याला बघायला मिळतो. तर काही लोकांच्या मध्ये एक वेगळ्याच प्रकारचा डॅन्ड्रफ बघायला मिळतो, म्हणजेच तो असा हात फिरवला की सहज नाही खाली पडत, तो स्कॅल्पला अगदी घट्ट चिटकून बसलेला असतो, त्याचा कलर सुद्धा व्हाईट नसतो, अगदी लाईट येल्लोइश कलरमध्ये असतो. तर याला आपण ऑइली डॅन्ड्रफ असं म्हणतो. म्हणूनच काही जण म्हणतात बघा की बाबा माझ्या तर शोल्डरवर कपड्यांवर डॅन्ड्रफ पडत नाही, मग मला इतकं खाजवतं का आणि कशामुळे. पण या प्रकारच्या डॅन्ड्रफमध्ये तो खाली पडत नाही, तो आपल्या स्कॅल्पला घट्ट चिटकून बसलेला असतो, म्हणूनच याला म्हणतात ऑइली डॅन्ड्रफ. आता आपण पुढे काही डिस्कस करण्याआधी एक गोष्ट नक्की जाणून घेऊया, ती म्हणजे मलासेझिया. आता मलासेझिया हे काय आहे? मलासेझिया हा एक ईस्ट आहे. ईस्ट म्हणजे एक फंगसचा प्रकारच आहे. तो स्कॅल्पवर असतो, म्हणजे अगदी प्रत्येकाच्या स्कॅल्पवर असतो. आता तुम्हाला हे ऐकून थोडं वेगळं वाटेल, पण हो, मलासेझिया हा एक ईस्टचा प्रकार आहे आणि तो प्रत्येकाच्या स्कॅल्पवर असतोच असतो. अगदी माझ्या देखील आहे. मलासेझिया अगदी सगळ्यांच्या स्कॅल्पवर आहे. तर मग डॅन्ड्रफचा त्रास, डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम हा फक्त काहीच जणांना का होतो, का होत असेल बरं? कारण काय आहे, मलासेझिया एक ईस्ट आहे जे सीबमवर वाढतं, त्याची वाढ अधिक होते. आता सीबम म्हणजे जर आपली स्कॅल्प, डोक्याची स्कॅल्प म्हणजे डोक्याची जी स्किन आहे ती जर तेलकट राहिली, ऑइली बनली, तर ते जे सीबम प्रोडक्शन होतं त्या सीबम प्रोडक्शनवर हा मलासेझिया ग्रो करतो. तर जेव्हा हे ग्रो होतो तेव्हा केसांमध्ये फ्लेक्स दिसायला लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत खपली म्हणू किंवा खवले म्हणू, हे डोक्यामध्ये तयार व्हायला लागतात आणि मग प्रचंड खाज देखील व्हायला लागते केसांमध्ये. तर ही एक स्कॅल्पची रिॲक्शन आहे जेव्हा मलासेझिया हा तुमच्या तेलकट स्कॅल्पवर वाढत असतो त्यावेळेची. डॅन्ड्रफ होणे हा स्वच्छतेचा प्रश्न देखील नाहीये. आता मग तुम्ही सगळे म्हणाल की हे सगळं समजलं, म्हणजे ऑइली डॅन्ड्रफ, ड्राय डॅन्ड्रफ, मलासेझिया, पण मग जेव्हा आपण लिंबू, कोरफड, दही यांसारख्या होम रेमेडीज ट्राय करतो आणि तरीही डॅन्ड्रफ परत परत येत राहतो, मग याचं काय कारण असू शकतं? तर यासाठी मी एक सिंपल उदाहरण सांगते तुम्हाला. जसं की आपलं एखादं गार्डन आहे, गार्डनमध्ये खूप सारी छान छान फुलांची झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच वेळी तण देखील उगवले. तुम्ही तण वरवर कट केलं तर ते एक दिवस जाऊ शकतं, 2 दिवस ठीक आहे, पण तिसऱ्या दिवशी तेच तण पुन्हा वाढायला लागतं. तुम्ही परत कट कराल, परत 2 दिवसाच्या गॅपनी ते तण परत येत राहील. मग याचा अर्थ काय आहे? जर तण तुम्हाला काढायचंच असेल तर तुम्ही अगदी ते मुळापासून काढलं पाहिजे, ना की फक्त वरवर. तर डॅन्ड्रफचं देखील असंच होतंय. दही, कोरफड, लिंबू किंवा एखाद दुसरा मार्केटमधला शॅम्पू हे यूज करून काय होतं, तर फ्लेक्स कमी होऊ शकतात, स्कॅल्पवरचं सीबम प्रोडक्शन काही अंशी कमी होऊ शकतं, किंवा जी स्कॅल्पला सुटणारी किंवा केसांमध्ये होणारी प्रचंड खाज आहे ती काही वेळेला कमी होते, पण हे काही वेळापुरतंच असतं, नंतर ते परत चालू व्हायला लागतं. तर मग आता घरच्या घरी करण्यासारखे काही उपाय आहेत का? उत्तर आहे हो, आहे. घरच्या घरी आपण काही उपाय करू शकतो. जसं की 2 चमचे ॲलोवेरा आणि 1 चमचा दही घ्या, त्याला चांगलं मिक्स करा आणि स्कॅल्पवरती अप्लाय करून ठेवून द्या. अगदी स्कॅल्प शांत होईल, खाज कमी येईल, जे फ्लेक्स असतील ते सुद्धा कमी येतील. पण ह्या सगळ्यांमध्ये हे लक्षात ठेवा, हा कोणता जादुई उपाय नाही आहे आणि प्रत्येकाच्या बाबतीत हा उपाय काम करेलच असं नाही आहे.
कारण प्रत्येक डॅन्ड्रफची कारणं ही वेगवेगळी असू शकतात. या उपायामुळे तुम्हाला होणारा खाज, फ्लेक्स यासारखा वरवर जो प्रॉब्लेम आहे तो काही अंशी कमी व्हायला मदत होईल. थोडं शांत वाटेल, थोडं रिलॅक्स फील करू शकाल. पण हा उपाय सगळ्यांसाठी सूट होईल असं नाही. काही लोकांच्यावर हा उपाय काम देखील करणार नाही आणि काही लोकांच्यावर हा उपाय काम जरूर करेल. कारण प्रत्येक डॅन्ड्रफची कारणं वेगवेगळी असू शकतात. त्याच्यामुळे प्रत्येक उपाय प्रत्येक डॅन्ड्रफवर सूट होईल असं बिलकुल नाहीये. आता आणखी एक प्रश्न, डॅन्ड्रफ हा फक्त बाहेरच्या कारणांमुळेच होतो का? नेहमीच नाही. यासाठी अजून काही गोष्टी जबाबदार आहेत. म्हणजेच काय, तर तुमचा स्ट्रेस लेव्हल. तुम्ही ऐकलं असेल बघा, काही लोक असं म्हणतात की माझं स्ट्रेस वाढला की मला डोक्यामध्ये फार खाज सुटते किंवा माझा डॅन्ड्रफ हा फार वाढतो. तर याला कारण आहे की तुमचा स्ट्रेस, जेव्हा तुमचा स्ट्रेस वाढतो तुमच्या बॉडीमध्ये, तर डॅन्ड्रफचं प्रोडक्शन देखील हाय होतं त्याच वेळेला. नंबर 2, जर तुमची झोप अगदीच कमी असेल तर जेव्हा तुमची झोप पूर्ण होत नाही, पुरेशी झोप घेत नसाल तरी देखील तुमचा डॅन्ड्रफ वाढतो. नंबर 3, हार्मोनल चेंजेस. हे आता हार्मोनल चेंजेस लगभग सगळे मेन आणि वुमेन, गर्ल्स, बॉयज सगळ्यांच्या मध्ये बघायला मिळतात. डॅन्ड्रफ होण्यामागे हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपण कधीही विचार करू शकत नाही, म्हणजेच तुमची इम्युनिटी. जर आपल्या बॉडीची इम्युनिटी कमी झाली तर ऑटोमॅटिक डॅन्ड्रफ हा वाढतो. हे लक्षात असू देत. बरं, अजून एक महत्त्वाचं, ड्राय स्कॅल्प दिसतीये, डॅन्ड्रफ सारखं दिसतंय म्हणजे तो प्रत्येक वेळी डॅन्ड्रफ असणं गरजेचं नाही. काही वेळेला ती ड्राय स्कॅल्प सुद्धा असू शकतो, ड्राय डॅन्ड्रफ सुद्धा असू शकतो आणि सिबोरिक डर्मेटायटिस सुद्धा असू शकतो किंवा काही वेळेला सोरायसिस देखील असू शकतो. म्हणूनच काही लोक म्हणतात की वर्षानुवर्षे आपण डॅन्ड्रफसाठी अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरतोय पण फरक काहीच पडत नाहीये, कारण तो तुमचा कदाचित डॅन्ड्रफ नसेलच. आता एक प्रश्न, की मग डॉक्टरांच्याकडेच जायचं कधी? तर खूप जास्त खाजवत असेल डोकं किंवा स्कॅल्प आणि खूप सारे फ्लेक्स असतील म्हणजे खपले किंवा खवले म्हणू आपण त्याला साध्या भाषेत, ते असेल किंवा स्कॅल्प लालसर पडली असेल, हेअरफॉल वाढला असेल तर नक्की डॉक्टरांच्याकडे जा. फक्त होम रेमेडीवर अवलंबून काही होणार नाही आहे. यासाठी तुम्हाला डॉक्टरांचं योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. लोक सगळ्यात मोठी चूक काय करतात तर ते डॅन्ड्रफ कायमचा घालवण्याच्या पाठीमागे लागतात. पण काही लोकांच्यामध्ये हा रिकरिंग प्रॉब्लेम असतो, म्हणजे डॅन्ड्रफ येतो, त्याला ते घालवतात, तो जातो, पण तो परत येतो देखील. मग परत त्याला काही ट्रीट करून ते घालवतात किंवा काही होम रेमेडीजनी घालवतात, पण काही दिवसांनी तो परत येतो. तो परत परत जातो, परत परत येत राहतो. म्हणजेच काय, हा पूर्णपणे न संपणारा विषय आहे, कारण हा एक रिकरिंग प्रॉब्लेम असू शकतो त्यांच्यामध्ये. म्हणून तुम्ही त्याला पूर्णपणे घालवायच्या पाठीमागे नका लागू. फक्त त्याला कंट्रोलमध्ये कसं ठेवता येईल किंवा स्कॅल्पवर सिबम प्रोडक्शन जे आहे म्हणजे तेलकट स्कॅल्प होणे हे सुद्धा कंट्रोलमध्ये कसं आणता येईल या गोष्टींचा आपण विचार करू आणि त्याच पद्धतीने देखील होम रेमेडी आपण ट्राय करू शकतोय. जर तुमचा डॅन्ड्रफ हा स्कॅल्प पुरता मर्यादित असेल तर अगदी योग्य काळजी, योग्य उपचार करा. काही होम मेजर्स तुम्हाला नक्कीच मदत करू शकतील. आणि जर डॅन्ड्रफ हा फार महिन्यापाठीमागचा आहे किंवा काही वर्षांपासून जर आहे तर घरगुती उपायांवर अवलंबून राहणे म्हणजे असं झालं की ताप आलाय म्हणून आपण फक्त कपाळाला थंड पाण्याची पट्टी ठेवतो, त्याच्यामुळे आराम हा तात्पुरताच मिळत असतो. तर यासाठी तुम्ही घरगुती उपायांवर न अवलंबून राहता डॉक्टरांची नक्कीच मदत घ्या, कारण तो डॅन्ड्रफ असणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण डॅन्ड्रफ म्हणून आपण जेव्हा त्याला ट्रीट करतो, डॅन्ड्रफ म्हणून बघतो, तर सगळ्यात आधी तो डॅन्ड्रफच असला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. आणि डॅन्ड्रफला कायमचं केसांमधून हटवणे हा हट्ट करू नका. त्याच्यावर कंट्रोल कसं मिळवता येईल, तो नियंत्रणात कसा आणता येईल याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्यांना मी वारंवार सांगितलंय की मला पर्सनल मेसेज न करता व्हिडिओ खाली कमेंट करून विचारत जा, पण तरीही त्यांनी पर्सनल मेसेजेस केलेले आहेत. तर अशा सर्व लोकांसाठी आणि ज्यांनी मला मेसेज नाही केलं अशा सर्व लोकांसाठी आजचा हा मी व्हिडिओ डेडिकेट करते. आजचा हा डॅन्ड्रफबद्दल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगायला विसरू नका. बरं, याआधी तुम्हाला काही कारणं माहिती होती डॅन्ड्रफची, पण स्ट्रेस आहे किंवा कमी झोप किंवा हार्मोनल इम्बॅलन्सेस, इम्युनिटी कमी होणं यासारख्या गोष्टी सुद्धा आपला डॅन्ड्रफ वाढवतात, हे देखील तुम्हाला माहिती होतं का? जर माहिती असेल किंवा नसेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया अशाच खूप साऱ्या इंटरेस्टिंग टॉपिक सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.